मुंबईच्या दादर परिसरातील सामान्य माणूस आपल्या लेखणीच्या जोरावर मराठी माणसाला एकत्र आणतो आणि सगळ्या महाराष्ट्राच्या राजकारणाचे चित्र बदलतो। 1968 साल हे महाराष्ट्राच्या राजकारणाला कलाटणी देणारे ठरले। खरं तर ही निवडणूक 12 मार्चला होणार होती, पण होळीचा सण तोंडावर आला होता आणि त्यामुळे कामगार मोठ्या प्रमाणावर गावी जात असत। त्यामुळे बाळासाहेब ठाकरेंनी या निवडणुकीच्या तारखेला विरोध केला आणि ही निवडणूक झाली 26 मार्चला। शिवसेनेला महाराष्ट्राच्या राजकारणात जागा मिळवून देण्यात जी मुलं भिंतीसारखी उभी होती, पण त्याच सोबत अजून एक भिंत किंवा अजून अशा अनेक भिंती या शिवसेनेच्या छापेच्या होत्या। त्या काळात गिरगावातल्या प्रत्येक घरामध्ये वडील पक्के कम्युनिस्ट आणि मुलगा शिवसैनिक असं चित्र हमखास दिसायचं। शिवसेनेला मत द्या म्हणून पोरं अगदी आईबापाच्या गळा पडायची। निवडणुकीला उभे राहिलेले उमेदवार आणि कार्यकर्ते दोघंही फाटक्या खिशाचे, पण अर्ध्या कप चहात समाधानी राहत। प्रचाराचा धूमधडाका उडवून दिला जायचा। पदार्पणातच 140 पैकी तब्बल 42 जागा शिवसेनेने जिंकल्या, ज्यांची चर्चा आजही निवडणुकांमध्ये केली जाते। मी जसं मगाशी उल्लेख केला तसं भिंती या शिवसेनेच्याच। त्यांनी दिलेल्या घोषणाही विशेष। संपूर्ण मुंबईमध्ये रस्ते, स्टेशन, घरांच्या भिंती, गल्ल्या या शिवसेनेच्या एका घोषवाक्याने रंगल्या होत्या। ती घोषणा होती, थांब लक्ष्मी कुंकू लावते, शिवसेनेला मत देऊन येते। ही घोषणा दादरच्या प्रत्येक भिंतीवर लिहिली होती। शिवसेनेचं हे कॅम्पेन त्यावेळी खूप गाजलं होतं। बूंज बन गए मोती, शिवसेना हमारी साथी, हे त्यातलंच एक उदाहरण। एवढंच नाही तर 72च्या दशकामध्ये मुंबईतल्या भिंती या जणू या घोषवाक्यांनी जिवंत झाल्या होत्या। पुण्यामधल्या शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी घोषणा तयार करायच्या आणि त्या सर्व राज्यभर फिरायच्या। त्यांनी केलेल्या घोषणा किंवा त्यांनी केलेली वाक्य याला साधं तोंड देणंही इतर राजकीय पक्षांना जमलं नाही। इतर पक्षांच्या घोषणा कितीही चांगल्या असल्या तरी शिवसैनिकांकडून मात्र त्यांचा चेंदामेंदाच केला जायचा। काँग्रेसला मत म्हणजे चांगल्या जीवनाला मत, या काँग्रेसच्या घोषणेसमोर शिवसैनिकांनी हा 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 असं लिहिलं। कोणी पक्षांतर केलं की उडाले ते कावळे आणि राहिले ते मावळे, ही घोषणा शिवसैनिकांची आजही वापरली जाते। थांब लक्ष्मी प्रमाणे कृष्णा मिळाली कोयनेला, आपण मिळू शिवसेनेला, ही घोषणाही पुणेकरांच्या आजही लक्षात आहे। त्यावेळेच्या सेनेच्या कार्यकर्त्यांचा एक किस्सा आजही सांगितला जातो। एखादा मतदार मत द्यायला निघाला, ही कार्यकर्ता असलेली मुलं त्याच्या घरापासून ते वोटिंग बूथ पर्यंत जात आणि संपूर्ण रस्त्यामध्ये त्याला शिवसेनेला मत देणं कसं योग्य आहे हे पटवून देत। पहिल्यांदा बघणाऱ्याला याची फार गंमत वाटत असे, पण त्याचा प्रभाव मतपेटीत नक्कीच पडला। हटाव लुंगी बजाव पुंगी अशा बाळासाहेब ठाकरेंच्या विनोदी पण तितक्याच बोचऱ्या वाक्यातून मोठ्या प्रमाणावर माणसं रस्त्यावर आली आणि दक्षिण भारतीय लोकांच्या विरोधातलं हे आंदोलन, हे अभियान चांगलंच गाजलं। कालचा मद्राशी आज तुपाशी ही त्यावेळच्या मार्मिकची हेडलाईन होती। रिमोट कंट्रोल सारखं हे सरकार चालवेल हे बाळासाहेबांचं हे विधान तेव्हा प्रचंड गाजलं होतं। त्यांनी ते करूनही दाखवलं। या होत्या शिवसेनेच्या काही घोषणा आणि त्याबद्दलचे किस्से।